नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 28 नोव्हेंबर प्रोमध्ये चारूचं लग्न थांबल्यामुळे ती आता तडफडायला लागते आणि काही करून गळ्यात मंगळसूत्र पडलंच पाहिजे हे इथून ती अक्षराला आतमध्ये पाठवायचा प्रयत्न करते आणि गुरुजींना म्हणत असते, गुरुजी तुम्ही सुरू करा ना. चंचला जा, अक्षराचं आवरून ये. जा बाळा अक्षरा, तू आवरून ये. अक्षरा म्हणते, नाही मी कुठेच जाणार नाही. मोनेश्वरी म्हणते, अक्षरा अगं असं काय करते, लोक थांबलीत, तू जर अशी वागलीस तर तुला ते वेडे समजतील. अक्षरा म्हणते, समजू द्या, मला काही फरक पडत नाही. चारूस म्हणतो, अक्षरा बाळा हे लग्न पार पडू दे ना, नंतर बोलूया आपण. अक्षरा म्हणते, नाही बाबा, नाही होऊ देणार मी हे लग्न. आता मात्र भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते, पण चंचीला मात्र खूप आनंद होत असतो. एक बाई म्हणते, स्वतः सगळंच जुळून आणलं, आता म्हणते नाही होऊ देणार हे लग्न. दुसरी म्हणते, काय ग अक्षरा, काय झालं एवढं? अगं तुझ्या सासू सासऱ्यांचं लग्न करण्यासाठी तू किती प्रयत्न केले आणि आता एवढं काय झालं, तूच लग्न मोडायला निघाली. अक्षरा बोट करत म्हणते, कारण ह्या चारुल आता मॅडम नाही आहे, ह्या भुवनेश्वरी मॅडम आहेत. आता भुवनेश्वरीच्या कपाळावर चांगल्या चाठ्या येतात, पण ती स्वतःला सावरत म्हणते, अगं अक्षरा हे काय बोलतेस? अगं भुवनेश्वरी किती वेगळ्या, मी किती वेगळी. चारूस म्हणतो, अक्षरा चारू ही भुवनेश्वरी कशी असू शकते? अगं तिच्यात आणि हिच्यात फक्त दिसण्यास साम्य आहे, नाही तर दोघींच्या स्वभावामध्ये भाषेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अगं ही चारू सुशिक्षित, ती भुवनेश्वरी अशिक्षित, यावरून तुला वाटत नाही का ही चारूच आहे? अक्षरा म्हणते, नाही बाबा, यांनी आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकली आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भुवनेश्वरी मॅडम काही पण करू शकतात, अगदी काही पण. मधल्या काळामध्ये त्या गायब झाल्या, त्यावेळेस त्यांनी गरजेपुरतं शिक्षण घेतलं असणार आणि तुम्हाला पण माहिती आहे एवढ्या कालावधीत कोणी पण शिकू शकतं. चारू म्हणते, अक्षरा अगं काय बोलतेस, ह्या घरामध्ये तूच मला घेऊन आली ना. अक्षरा म्हणते, माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक होती. ती अधिपतीचा हात पकडते आणि भुवनेश्वरीकडे घेऊन जाते आणि म्हणते, तुम्हाला तुमचा मुलगा अधिपती खूप प्रिय आहे ना. भुवनेश्वरी म्हणते, अर्थातच, प्रत्येक आईला तिचा मुलगा प्रियच असतो. अक्षरा म्हणते, ठीक आहे, तुमच्या या अतिप्रिय मुलाच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाहीत. ते आता भुवनेश्वरीचा हात पकडते आणि अधिपतीच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, घ्या शपथ आणि सांगा तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाहीत. आता मात्र भुवनेश्वरी चांगलीच पेचात पडते. चारूस एवढा गोंधळून जातो की त्याला काय करावं हेच कळत नाही. अधिपती म्हणतो, घ्या शपथ. भुवनेश्वरी म्हणते, अधिपती तो म्हणतो, घ्या ना शपथ, तुम्ही नाहीत ना आईसाहेब, मग काय हरकत आहे. तुम्हाला काय वाटतं, सत्य कळाल्यानंतर अधिपती भुवनेश्वरीला माफ करेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.